आपल्याला सांधेदुखी चालू झाली किंवा कंबरदुखी चालू झाली, मानदुखी चालू झाली किंवा तीव्र वेदना व्हायला लागल्या, तर पहिली जनरली आपली रिॲक्शन असते की जा आणि पटकन एखादी पेन किलर गोळी घ्या आणि त्याने आपल्याला तात्पुरता आराम मिळतो आणि असं वाटायला लागतं की आपल्याला यामुळे आता कायमस्वरूपी बरं वाटणार आहे आणि आपला आजार बरा होणार आहे. हा एक अत्यंत मोठा गैरसमज आहे, कारण पेन किलर गोळ्या ह्या फक्त आपल्याला या आजारावर पांघरून असतं आणि त्या टेम्पररी थोडा वेळ जोपर्यंत त्याची ताकद आहे तोपर्यंत त्या इफेक्टिव्ह ठरतात आणि परिणामकारक ठरतात. तर त्यामुळे त्या लॉंग टर्म घेत राहिल्याने आपल्याला अपाय शरीरावर होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर आपला आजारी आतमध्ये बळावण्याची शक्यता असते, मग तो संधिवात असो किंवा स्पॉन्डिलोसिस असो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात एखादी गोळी घेतली, पेन आपलं थोडंफार कमी झालं ते ठीक आहे, परंतु कायमस्वरूपी त्या सवयी लावून घेऊ नये, कारण त्यांनी दुष्परिणाम अतिशय जास्त प्रमाणात होणार आहेत. असं आपल्याला जर दुखणं चालू राहिलं तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये मग आपल्याला जे काही कायमस्वरूपी उपाय आहेत त्याचं मार्गदर्शन घेऊन त्याचा अवलंब करावा असं मला वाटतं.